राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 24 एप्रिलला निवडणूक आहे. त्यामुळे आता उमेदवार घोषित करायला सुरुवात झाली आहे. राहुरीमध्ये अक्षय करडिले यांची उमेदवारी भाजपने घोषित केलेली आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आता प्राजक्त तनपुरे लढणार हे स्पष्ट आहे. मात्र प्राजक्त तनपुरेंनी ऐनवेळी अशी काही खेळी केली आहे की त्यामुळे संपूर्ण निवडणुकीचं गणित बदलू शकतं. नेमकं काय घडतंय सगळं तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही लक्षात घ्या, प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा एकदा राहुरीचं नेतृत्व केलेलं आहे आणि शिवाजीराव करडिले यांनी सुद्धा राहुरीचं नेतृत्व केलेलं आहे. दोघांनी एकमेकांना पराभूत करून झालेलं आहे. त्यामुळे दोघांनाही आमदार म्हणून त्या मतदारसंघाची चांगलीच माहिती आहे. जर 2024ची विधानसभा लक्षात असेल तर राहुरीमध्ये सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच चाललेला होता आणि त्याचा फायदा नाही म्हटलं तरी शिवाजी करडिलेंना झाला होता. विशेषतः अगदी सर्वेमध्ये सुद्धा शिवाजीराव करडिले मागे दाखवत होते. मात्र त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून हिंदुत्ववादाचा सुद्धा विचार करून त्याचा काहीसा उपयोग करून आणि व्यवस्थित नियोजन करून राहुरीचा गड तनपुरेंकडून खेचून घेतला होता. तनपुरे हे विसरलेले नाहीत. विशेषतः हिंदुत्वाचा मुद्दा आता त्यांनी सुद्धा स्वतःच्या जवळ खेचण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या काही महिन्यापासून तनपुरे चांगलेच ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि गळ्यामध्ये केशरी रंगाचं एक उपर्ण सुद्धा घालून फिरतायत. खरं तर त्यांना त्याच्याबद्दल विचारलं तर माझ्या घरचे सुद्धा वारकरी आहेत असं म्हणून त्यांनी त्याचं कारण द्यायचं टाळलेलं आहे. मात्र तनपुरे सुद्धा आता कुठेतरी हिंदुत्ववादी मतांच्या मागे लागलेत हे स्पष्ट व्हायला दिसतंय आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तिकीट देत असताना सुद्धा ते कुठेतरी कन्फ्यूज झालेले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादीतनं लढलो तर हिंदुत्ववादी मतं पडणार नाहीत हे त्यांना चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच त्यापेक्षा अपक्ष लढवणं योग्य आहे का, अपक्ष लढवून जास्त फायदा होऊ शकतो का असा विचार करून ते अपक्ष लढण्याच्या सध्या भूमिकेमध्ये आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्येच त्यांची भूमिका स्पष्ट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कदाचित तिथली लढत जी आहे ते भाजपचे अक्षय करडिले विरुद्ध राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे अशी न होता अपक्ष प्राजक्त तनपुरे अशी होऊ शकते आणि त्यामुळे हिंदुत्ववादी मतावरनं इथे निवडणूक फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता बोलूया अक्षय करडिलेंबाबत. अक्षय करडिलेंच्या बाबतीत काही गोष्टी ह्या काहीशा त्यांच्यासाठी निगेटिव्ह आहेत. कारण त्यांना अनुभव नाहीये, त्यांच्याकडे फारसं संघटन नाहीये, त्यांची स्वतःची अशी मतं नाहीयेत, स्वतःचे असे कार्यकर्ते नाहीयेत, वक्तृत्व शैली सुद्धा नाही. मात्र हे सगळं जरी असलं तरी त्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे वडिलांच्या पुण्याईचं गणित आहे. शिवाजी करडिले यांनी मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने सगळी विणला होता मतदारसंघ. एक चांगल्या प्रकारचं जाळं तिथे तयार केलेलं होतं. दररोज जनता दरबार व्हायचा, लोकांशी चांगला त्यांचा कनेक्ट होता. मागच्या काही वर्षांपासून ते त्यांचं तिथे येणं जाणं होतं आणि लोकांमध्ये अनेक वेळा भेटणं होतं. या सगळ्यामुळे अक्षय करडिले जरी या सगळ्यामध्ये नसले तरी शिवाजीराव करडिलेंच्या या पुण्याईचा या कामाचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. पण दुसरीकडे असं आहे ना, शिवाजीराव करडिलेंचं निधन होऊनही बराच काळ उलटलाय. जसे जसे दिवस जातात तसे तसे असं आपण म्हणू शकतो की लोकांना त्या बाबतना भावनिक होणं कमी होत जातं, लोकांचा कनेक्ट कमी होतो, त्याचा उपयोग कमी करून घेता येतो. त्यामुळे त्याचा काहीसा तोटा हा अक्षय करडिलेंना होऊ शकतो. आता दुसरा मुद्दा असा आहे की त्यांची खरं तर विखे पितापुत्रांवरती चांगलीच भिस्त आहे आणि ते नेमकं काय करणार ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता सुजय विखे सुद्धा इथे इंटरेस्टेड होते. पक्षाने मला काहीतरी काम द्यावं असं सुद्धा सुजय विखे अगदी माध्यमांमध्ये सुद्धा म्हटलेले होते. त्यामुळे सुजय विखे यांना उमेदवारी न देता सध्या तरी पक्षाने सेफ म्हणून अक्षय करडिले यांना उमेदवारी दिलेली आहे. मात्र यापूर्वी सुद्धा विखेंचे आणि तनपुरेंचे चांगले संबंध होते आणि असं बोललं जातं की करडिलेंच्या मागच्या पराभवामध्ये विखेंनी काहीही न करता तनपुरेंना मदत केलेली होती, छुपी मदत केली होती आणि त्याचा फायदा त्यांना झाला होता. आता ह्या वेळेस तरी तसं काही करणार का, पक्षाचा आदेश बाजूला ठेवून कुठेतरी तनपुरेंना मदत केली जाईल का हे सुद्धा बघावं लागेल. खरं तर विखे आणि करडिले यांचं काही फार सख्य नव्हतं. उलट त्यांचं अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून वैरच होतं. मात्र भाजपमध्ये आल्यानंतर मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतलेलं होतं. त्यामुळे शिवाजीराव करडिले गेल्यानंतर विखे अक्षय करडिलेंसाठी उभे राहणार का, फडणवीस त्यासाठी मध्यस्थी करणार का किंवा थेट आदेश देणार का हा खरं तर मुद्दा आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सूत्र आणि विखे पिता पुत्र या दोन गोष्टींवरती राहुरी पोटनिवडणुकीची गणितं अवलंबून आहेत. तिथे नेमकं काय होतं यावरती आपण लक्ष ठेवूच. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, राहुरीमध्ये करडिले जिंकतील की तनपुरे जिंकतील? करडिलेंनी जरी भाजपचा मार्ग निवडलेला असला तरी तनपुरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं लढणं जास्त योग्य ठरेल की त्यांनी अपक्ष लढावं? या सगळ्यावरती व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच